जय हिंद मित्रो. आज आपण फ्रेंच राज्यक्रांतीच्या संदर्भातून अभ्यास करणार आहोत. आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांती हा एक असा मुद्दा आहे किंवा अशी एक अलौकिक घटना आहे, अनन्यसाधारण घटना आहे की ज्या घटनेनं मानवाच्या इतिहासामध्ये आमूलाग्र असं परिवर्तन घडवलं. मित्र हो, असं म्हणलं जातं की फ्रान्सला जर सर्दी झाली तर सगळ्या जगाला खोकला लागतो. या फ्रान्स राज्यक्रांतीनं मानवाच्या इतिहासामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन जे घडवलेलं आहे, 1789 ची ही जी महान क्रांती आहे, ही जी महान घटना आहे, ज्या घटनेनं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मानवी मूल्याला अधोरेखित करण्याचं, प्रस्थापित करण्याचं काम केलं. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या ज्या मॉरल व्हॅल्यूज आहे, हे या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर असं बघतो की संपूर्ण जगानं याचा अंगीकार केला. नव्हे, आपापल्या संविधानामध्ये ही बाब अंतर्भूत केली. म्हणून ही फ्रेंच राज्यक्रांती अत्यंत महत्वाची घटना आहे. आता हे फ्रेंच राज्यक्रांती घडण्याच्या पाठीमागे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचं एक मोठं योगदान आहे. अमेरिका जी ग्रेट ब्रिटनच्या अंकित होती, त्या ग्रेट ब्रिटनच्या पारतंत्र्यातून ती स्वतंत्र झाली. जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वामध्ये त्याने एक अजरामर असं स्वातंत्र्याचं युद्ध लढलं आणि ह्या युद्धामुळे ते स्वातंत्र्य झाले. या युद्धामध्ये लाफायत नावाचा फ्रेंच सरसेनापती सामील झाला होता आणि त्यांनी ही अलौकिक घटना जी घडलेली आहे अमेरिकन स्वातंत्र्य लढ्याची, या लढाईला आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेतलं आणि संपूर्ण मानवाचं जे प्रतिनिधित्व आहे, संपूर्ण मानवाला जे स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे निसर्गतः, हा जो थॉमस जेफरसनचा विचार आहे की प्रत्येक माणूस हा जन्मतः स्वतंत्र असतो, कोणी दैवी नाही आणि कोणी राक्षसी नाही. माणूस हा माणूस आहे आणि संपूर्ण माणसाला सारखेच अधिकार प्राप्त आहेत. हा विचार थॉमस जेफरसनच्या, थॉमस पेनच्या विचारातून पुढे आला आणि त्याच विचाराचा प्रभाव किंबहुना आपल्याला असं वाटतं फ्रेंच राज्यक्रांतीवर पडलेला आहे. हा विचार फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये येण्याच्या पाठीमागचं जे महत्वाचं कारण आहे की तिथली प्राप्त परिस्थिती. मित्र हो, फ्रेंच राज्यक्रांतीच्या कालखंडामध्ये फ्रान्सवरती बुर्बॉन राजघराण्याची जुलमी राजवट होती आणि बुर्बॉन राजघराण्याचे 16वा, 14वा, 17वा लुई हे एका पाठोपाठ एक तिथे राज्यकर्ते झाले. आणि हे राज्यकर्ते त्या काळामध्ये राज्याच्या दैवी सिद्धांत याला मान्यता देणारे होते. म्हणजे राजा म्हणजे ईश्वराचा अंश आहे आणि प्रत्यक्ष ईश्वरानं, प्रत्यक्ष परमपिता परमेश्वराने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्ही सामान्य जनतेवरती राज्य करावं आणि सामान्य जनतेचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आमची सेवा करावी. मी म्हणजे राज्य, मी म्हणजे कायदा, मी म्हणजे अधिसत्ता, कारण की मी प्रत्यक्ष परमेश्वरांचा अंश आहे पृथ्वीवरील, असं त्यांचं मानणं होतं. आणि बाकीच्या जनतेने केवळ
कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांनी राजाच्या आदेशाचं संपूर्णपणे पालन करावं, अशा प्रकारची धोरणं, अशा प्रकारची नीती हा बुर्बॉन घराणं तिथे राबवत होतं. यामुळे काय झालं की जनतेची प्रचंड दैनावस्था निर्माण झाली. टू स्टेट नावाचा एक महत्वपूर्ण सिनेमा फ्रेंच राज्यक्रांतीवरती तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की एक घोड्याचा, ज्याला म्हणतो बग्गी, चाललेली आहे. त्या बग्गीमध्ये वोडका नावाची जी दारू ते घेऊन जात आहेत, ती दारू सांडते आणि गरीब लोक अगदी चाटून पुसून ती दारू गोळा करतायत. आणि तशा अवस्थेमध्ये ती बग्गी पुढे जात असताना एका लहान लेकराला चिरडून पुढे जाते. तो व्यक्ती किंवा तो राजघराण्याचा व्यक्ती किंवा तो प्रशासकीय व्यक्ती मागे वळून सुद्धा बघत नाही की कोण मेलं, कोण जिवंत आहे. म्हणजे सामान्य जनतेच्या जीविताची सुद्धा कुठल्याही प्रकारची किंमत तिथे नव्हती. अशा प्रकारची बिकट परिस्थिती. आणि ही जी बिकट परिस्थिती आहे ती मेरी अँटॉनवेट, जी फ्रान्सच्या 16व्या लुईची राणी होती, तिने ज्या वेळेला, ही मूळतः ही ऑस्ट्रेलियाची होती, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यांच्यामधला जो वैरभाव आहे, जे शत्रुत्व आहे, ते नष्ट करण्यासाठी म्हणून हिचा विवाह 16व्या लुईशी झाला. ठीक आहे, त्यांच्यातलं वैरदृष्ट नष्ट झालं असेल, परंतु मेरी अँटॉनेट ही अत्यंत स्वभावाने चंचल, उधळी आणि कुठल्याही प्रकारची आस्था फ्रान्सच्या जनतेशी न बाळगणारी होती. ती आपल्या स्वतःच्याच, ज्याला म्हणतो मगरुरीमध्ये राहणारी एक स्त्री होती. ज्यावेळेला आपण बघतो की फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान वी वॉन्ट ब्रेड नावाची घोषणा देऊन ज्यावेळेला मोर्चा निघाला, तर त्याला अत्यंत उपरोधिक प्रमाणे ही म्हणत होती की ब्रेड नाही तर केक खा. जी लोक ब्रेड विकत घेऊ शकत नाही, ते केक कुठनं खाणार, अशा प्रकारची ही माहिती तिला असावी की नसावी, किंबहुना हेटाळणीसाठी तिने वाक्य वापरलेलं असावं, असं मत इतिहासकारांनी व्यक्त केलं. म्हणजे अशा प्रकारची कुठलीही आस्था नसणारी, अनास्था असणारी ही राजपुत्री, किंवा ज्याला आपण म्हणू की फ्रेंच राजाची पत्नी जी 16व्या लुईची आहे, ही एक फार मोठं कारण आपण म्हणतो फ्रान्स राज्यक्रांतीच्या संदर्भातनं लक्षात. आता फ्रेंच राजे अत्यंत विलासी जीवन जगत. आपण बघतो की पॅरिस ही जी राजधानी आहे फ्रान्सची, तिथनं 12 मैलावरती दूर वर्सायमध्ये या राजांचा राजवाडा होता. अत्यंत आलिशान असा राजवाडा. जो राजाच आपल्या राजधानीपासून अत्यंत दूर, म्हणजे 12 मैल दूर राहतो, त्याला राजधानीमध्ये काय घडलंय, फ्रेंचमध्ये काय होतंय, या संदर्भातनं कुठलीच आस्था असणं शक्य नाही असं वाटतंय. आणि म्हणून अत्यंत फक्त विलासी जीवन जगणं, नाच गाणे, उधळपट्टी, किमती वस्तू, दारू, ज्याला आपण म्हणतो, यामध्ये ते मशगूल होते असं आपण म्हणू शकतो. आणि असा राजा असल्यामुळं जे प्रशासन होतं ते अत्यंत अकार्यक्षम होतं. प्रशासकीय विभाग प्रमुख जे अधिकारी होते, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नसल्या कारणानं कुठल्याही प्रकारचे नियम आणि सातत्य राजकारभारावर नव्हतं. त्यातून राजकारभारामध्ये ज्याला आपण म्हणतो वेतन देण्याचाही प्रॉब्लेम सुरू झाला, आर्थिक टंचाई निर्माण झाली. आणि या राजांचे, मंत्र्यांचे जे जीवन होतं तेही अत्यंत विलासी दर्जाचं असल्यामुळं जे सर्वसामान्य जनतेपासून ते कुठेतरी विभागले गेले, तुटल्या गेले. म्हणूनच त्यांच्याविषयी तिरस्कार आणि ज्युलेसीची भावना सामान्य जनतेमध्ये निर्माण झाल्याचं लक्षात. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे कायदे होते. एकच कायदा संपूर्ण फ्रान्समध्ये नव्हता. गोंधळात टाकण्याची परिस्थिती होती. असं म्हणतात की घोड्याच्या टापाच्या गतीनं एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचल्यानंतर तिथला कायदा बदलत होता. आणि म्हणून एक देश म्हणून एक त्याची जी एकसंगता असावी लागते, तीच कुठेतरी संपुष्टात आल्यासारखा प्रकार.
न्यायव्यवस्थेमध्ये अनेक दोष होते. 3 स्टेट जनरल जी व्यवस्था तिथं होती, तिसऱ्या स्टेटमध्ये म्हणजे गरीब लोकांवरती कायद्याचा जोर जुलूम जास्त प्रमाणात होता आणि राजे राजवाड्यांवरती कायदा आणि न्याय व्यवस्था ही त्यांच्या बाजूने अनुकूल होती आणि गरिबाच्या बाजूने प्रतिकूल होती. म्हणजे गरिबाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळणं हे शक्य नाही. एवढंच नाही, तर वजन मापे जी होती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती, कर पद्धती वेगळी होती. एकलता एक छोटासा देश, परंतु त्या देशामध्ये 12 मैलावरती 15 मैलावरती अशा प्रकारची जी विचित्र अशी अवस्था असेल, सुसूत्रता नसेल, तर त्या देशाला आपण देश म्हणू का? आणि मग ही जी परिस्थिती होती ही क्रांतीजन्य होती आणि निश्चितच याच्यातून क्रांतीला जन्म झाला असं आपण म्हणतो. ही झाली आर्थिक आणि राजकीय कारणं. त्यानंतर आपण सामाजिक कारणाचा जर उहापोह केला तर आपल्याला लक्षात येतं की सरंजामदार किंवा उमराव वर्ग जो आहे, ज्याला आपण लॉर्ड, अत्यंत चैनी, विलासी, चारित्र्यहीन आणि विशेष म्हणजे या वर्गावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स नव्हता. 60% पेक्षा अधिक शेत जमीन यांच्या ताब्यात होती आणि हे शेत जमीन ते गरीब कुळ शेतकऱ्यांकडनं कसून घेत आणि त्यांना फक्त खाण्यापुरतं दिल्या जात होतं, राबून घेतलं जात होतं आणि कुळांकडनं हे नजराणे वगैरे वसूल करत. आणि ही सगळी जमीन, हे सगळं उत्पन्न जे आहे ते कुठल्याही कराशिवाय होतं, टॅक्स फ्री. म्हणजे श्रीमंतांना, उमरावांना कुठलाही टॅक्स नाही. या वर्गाला फर्स्ट इस्टेट म्हणलं जायचं. दुसरा जो स्टेट होता तो धर्मगुरूंचा होता. फ्रान्सचा जो धर्म होता रोमन कॅथलिक म्हणतात आणि यांच्या ताब्यावर मोठी मोठी धार्मिक स्थळं, ज्याला आपण चर्च म्हणतो, ती होती. आणि या चर्चची एक विशेष प्रकारची समांतर राज्यव्यवस्थाच होती असं म्हणत होतो आपण. आणि या चर्चच्या ताब्यावर जमिनीचा 5वा हिस्सा फ्रान्सचा, ज्याला आपण म्हणतो, होता आणि हाही करमुक्त होता. एवढंच नाही तर ही लोकांनी कर तर द्यायचं नाही, पण उलट एक टाईट नावाचा कर जो आहे ते सामान्य लोकांकडनं हे चर्चचे प्रमुख वसूल करत होते. म्हणजे एक कर तो फ्रान्सच्या लुई शासकांना द्यायचा, बुर्बॉन घराण्यांना, आणि दुसरा कर जो आहे तो चर्चला द्यायचा. अशा प्रकारची व्यवस्था होती. आणि या सामान्य जनतेचं बघायचं तर 80% लोक यांच्याकडे जमिनीचा खंड म्हणजे फार कमी प्रमाणात जमीन. 60% जमीन उमरावांकडं, त्याच्यानंतरची जमीन जवळपास चर्चच्या फादरींकडं आणि उरलेली एक 5 ते 6% जमीन ही सामान्य वर्गाकडे होती असं आपण म्हणू शकतो. आणि खंड झालेली जमीन आणि चरित्रार्थ चालवणं यांना शक्य नव्हतं. त्याशिवाय संपूर्ण कराचा बोजा या वर्गावर होता. यामध्ये सामान्य वकील, डॉक्टर, शेतकरी, कामगार, व्यापारी याचा समावेश. त्यांना अन्याय अत्याचार सहन केल्याशिवाय कुठलंही गत्यंतर नव्हतं. त्यांचं दैनंदिन जीवन हे अत्यंत असहाय्य होतं. हे 3 स्टेट ज्याला आपण म्हणतो, त्रिस्तरीय जी समाज व्यवस्था होती त्याच्यामध्ये 3ऱ्या स्थानावर होतं. पहिल्या स्थानामध्ये राजे आणि उमराव वर्ग, सरदार वर्ग, दुसऱ्या स्थानामध्ये चर्चचे पादरी वर्ग आणि 3ऱ्या स्थानामध्ये सामान्य वर्ग. आणि फ्रान्समधील जो समाजाचा विषमतेचा भाग होता, वरिष्ठ वर्ग हा करमुक्त आणि कनिष्ठ वर्गाला सगळ्या प्रकारचे कर भरावे लागत होते. वरिष्ठ वर्ग अत्यंत चैनीचं, विलासी, अय्याशीचं जीवन जगत होतं आणि सामान्य वर्गाला त्याची साधं, ज्याला आपण म्हणतो, जीवन जगणे कठीण होतं. आपण बघतो या चित्रामध्ये अत्यंत बोलकं चित्र आहे. त्या पायाशी लोळणारा जो सामान्य वर्ग आहे, जो कुबडा झालेला म्हातारा दिसतोय, तो सामान्य वर्गाचा प्रतिनिधी आणि त्याच्या पाठीवरती उमराव वर्ग आणि चर्चचा पादरी वगैरे बसलेले आहेत आणि तो वाकलाय बिचारा. हे चित्र अत्यंत बोलकं आहे. फ्रान्सच्या सर्वसामान्य लोकांचं जीवन कशा प्रकारचं होतं हे रेखाटण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं चित्र तुमच्यासमोर आहे.
आणि मग या प्राप्त परिस्थितीतून लोकांना जागृत करण्याचं काम ज्यावेळेला सुरू झालं, बघा, जेव्हा कुठलीही क्रांती होत असते ती जनजागरण, महाजागरण, जागृतीशिवाय होत नाही. क्रांती म्हणजे परिवर्तन. एका निश्चित ध्येयाच्या दिशेने झालेलं जे परिवर्तन असतं त्या ध्येयाची मांडणी ही वैचारिक पद्धतीनं झाल्याशिवाय क्रांती होत नाही. कुठल्याही क्रांतीच्या पाठीमागे वैचारिकता, एक मोठं वैचारिक आंदोलन असावं आणि या वैचारिक आंदोलनाचं नेतृत्व करणारे थोर असे विचारवंत असतात. मग फ्रान्समध्ये ही वैचारिक क्रांती कुठून सुरू झाली तर त्याचा उद्गाता आपण म्हणू शकतो तो म्हणजे मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यूनं स्पिरिट ऑफ लॉज नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याने सांगितलं की ही जी राज्यसत्ता आहे, राज्यसत्ता ही नियंत्रित असावी आणि एकाच व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता असू नये. तिचं विभाजन व्हावं. कायदे मंडळ, न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ म्हणजे ब्युरोक्रॉसी, ज्युडिशरी अँड ज्याला आपण म्हणतो की कायदे बनवणारं कायदे मंडळ, ज्याला कायदे बनवायचंय, विधिमंडळ, ह्यांच्या सत्ता वेगळ्या असाव्या. एका व्यक्तीच्या हातात जर ती सत्ता गेली तर ती राज्यकारभार चालवणं त्याला शक्य नसतं. म्हणून त्यांनी अनियंत्रित राज्य सत्तेवरती टीका. त्याच्यामध्ये एका व्यक्तीच्या हाती ही सत्ता असू नये, लोकांचा जुलूम होतो हे त्याचे बघ. त्यानंतर जो पुढचा व्यक्ती आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, व्हॉल्टियर. याचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तो कल्याणकारी राज्यशास्त्राचा पुरस्कर्ता होता व लोकशाहीचा विरोधक होता हे मान्य. त्याला कॅथलिक पंथाचाही अभिमान होता. तो नाटककार होता, कवी होता आणि चर्चच्या सहाऱ्यानं वाढलेला हा व्यक्ती, ज्याला चर्चने सहारा दिला, त्याने मात्र चर्चच्या जोर जुलूम जबरदस्तीच्या विरोधात सुद्धा बंड पुकारला. म्हणून आपण बघतो की डॉक्टर आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारतामध्ये जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्याच्यामध्ये व्हॉल्टियर जन्माला येत नाही. म्हणजे आपल्याच लोकांच्या विरोधात, त्यांच्या जुलमाच्या विरोधात दंड ठोकटून उभं राहण्याची ताकद आपल्या भारतीय बुद्धिजीवी वर्गामध्ये नाही, अशा प्रकारचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडायचे. आणि ते नेहमी व्हॉल्टियर नेव्हर बॉर्न इन इंडियन सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल अशा प्रकारचं मत ते व्यक्त करायचे. खास करून ब्राह्मणी विचारवंताच्या संदर्भातलं ते आपल्याला माहीत आहे. असंच प्रकारची विचार व्हॉल्टियर म्हणजे जो रोमन कॅथलिक चर्चच्या सहाऱ्यानं वाढला, परंतु त्यांनी चर्चच्या जुलम जबरदस्ती विरोधात एक मोहीम उभी केली आणि कॅन्डिड हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यांनी सांगितलं की धर्मव्यवस्था म्हणजे धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी असत नाही. धर्माचं प्रयोजन जे आहे ते माणसाच्या कल्याणासाठी आहे, माणसाच्या शोषणासाठी नाही. म्हणून धर्म हा दुय्यम आहे आणि माणूस हा प्रथम आहे, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं. आणि हे विधान तत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत क्रांतिकारक होतं. आजही आपण बघतो की भारत देशासारख्या किंवा अफगाणिस्तानसारख्या देशामध्ये धर्माला जेव्हा नंबर 1चं स्थान मिळतं तर तालिबानी शक्ती, ज्याला आपण म्हणतो की जुलूम जबरदस्ती करणाऱ्या कट्टरवादी शक्ती, धर्माच्या रूपानं पुढे येतात आणि माणसाचं माणूसपण कमी होतं, व्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा येतात, माणूस दुय्यम होतो आणि धर्म महत्त्वाचा होतो. परंतु त्यावेळेला आपण बघतो की व्हॉल्टियर हा कशा प्रकारची भूमिका घेतो.
नंतर पुढचा जो विचारवंत आहे रुसो, हा अत्यंत इम्पॉर्टंट विचारवंत आहे. याने सामाजिक करार नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी असं सांगितलं की लोक हे सर्वश्रेष्ठ आहे, राजा नाही. आणि नेपोलियन बोनापार्ट यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीचा आपत्ती ज्याला म्हणतो, त्यांनी सांगितलं की जर रुसो नसता तर फ्रान्सची राज्यक्रांती झाली नसती. इतका इम्पॉर्टन्स हा विचारवंत आहे. याने याच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट ग्रंथामध्ये दिलं की प्राप्त परिस्थितीमध्ये माणसांनी काही शक्तीशी म्हणजे राजाशी करार केला आणि त्याला राज्यपद दिलं. ते राजाला रंजन करण्यासाठी, जनतेचं कल्याण करण्यासाठी ते राज्यपद दिलेलं आहे. कुठलाही दैवी वगैरे सिद्धांत नाही. राजा आणि सामान्य माणूस हा सारखाच आहे. निसर्गाने त्याला सारख्याच पद्धतीने जन्म दिलेला आहे, त्याला सारखेच अधिकार आहेत. राजा हा काही विशेष व्यक्ती नाहीये, अशा प्रकारचं क्रांतिकारक मत त्यांनी मांडलं. आणि राजाचा दैवी सिद्धांताला ठोकरेनं त्याच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट ग्रंथाद्वारे, त्या नवीन सिद्धांताद्वारे हा नवीन सिद्धांत प्रस्थापित केला की जनता ही सर्वोपरी आहे आणि राजा नाही, तो कुठल्या देवाचा ईश्वराचा अंश नाही, हे मत त्यानं प्रतिपादित केलं. आणि आपण असं बघतो याची चर्चा संपूर्ण फ्रान्समध्ये सुरू. नंतर फ्रेने नावाचा विचारवंत आहे. याने फ्रेंचच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आणि राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर काय करावं लागेल, तर शेती, व्यापार, उद्योग याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि हे विलासी जीवन जे आहे, जे युद्धावरती खर्च होत आहेत, सप्तवार्षिक युद्ध चाललेलं आहे इंग्लंडच्या युद्धात, अनेक ठिकाणी फ्रान्स युद्धात हरतंय आणि एकीकडे अमेरिकेची राज्यक्रांती झालेली आहे, तिथे एक वेगळ्या प्रकारचा विचार प्रस्थापित झालेला आहे. आणि फ्रान्समध्ये काय होतंय, अशा प्रकारचे एक विचित्रशी चर्चा संपूर्ण फ्रान्सच्या नुक्कडवरती, हॉटेलवरती, बिअर बारमध्ये सगळीकडे व्हायला सुरुवात झाली. आणि आपण बघतो की डिंडोरे नावाचा एक नवीन विचारवंत आहे. याने विश्वकोश, कला, शास्त्र या विषयाची पदवी संपादन केली आणि धार्मिक जीवनपट लोकांसमोर मांडला. आणि सामाजिक गुलामगिरी, धार्मिक याच्यावरती असणारी जी अनागोगी आहे, जे चर्च फादरी स्वतःला ईश्वराचा प्रतिनिधी समजत होते आणि प्रेताच्या हातामध्ये एक पत्र लिहून देत होते की परमेश्वरा, ए मायबाप, या व्यक्तीला मी शिफारस करत आहे, याला मी तुझ्याकडे पाठवत आहे, याला तू स्वर्गात जागा दे. आणि लोकांना मोठ्या मोठ्या रकमा आपल्या अपत्यजनांच्या मृत्यूनंतर या चर्चच्या फादऱ्याला देऊन तशा प्रकारचं पत्र लिहून घेण्याची परंपरा तिथे होती. आणि ते पत्र लिहून त्या प्रेताच्या हातामध्ये दिलं जायचं. नंतर त्याचा अंतिम संस्कार केला जायचा. आणि मग सामान्य लोकांना वाटायचं की आता हे जे व्यक्ती वारलेला आहे हा आता डायरेक्ट स्वर्गात जाईल, कारण तो अमुक अमुक चर्चच्या अमुक अमुक व्यक्तीचं, फादरीचं पत्र याच्या हातातून दिलेलं आहे. अशा प्रकारची अंधश्रद्धा त्या फ्रान्समध्ये होती. त्या अंधश्रद्धेला ठोकर मारण्याचं काम या डिंडोरे सारख्या विचारवंतांनी केलं. आणि आपण बघतो एका धार्मिक गुलामगिरीतून तो देश मुक्त झाला. जर क्रांती करायची असेल तर आधी धार्मिक गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागतं. जोपर्यंत आपण धर्माची चिकित्सा सुरू करत नाही तोपर्यंत कुठलीही राजकीय आणि आर्थिक क्रांती जगाच्या कुठल्याही भूभागावर येऊ शकत नाही. हे आपण डिंडोरेने आपल्यासमोर मांडलं आणि व्हॉल्टियरनं त्याला मोठ्या प्रमाणात मांडलं आणि डिंडोरेने त्याला अधोरेखित केलं असं आपण म्हणू शकतो. कॅने नावाचा हा एक नवीन अर्थतज्ञ होता. त्याने शेती, व्यापार, उद्योग याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्याशिवाय फ्रान्सची राज्यक्रांती कदापि होणे नाही, फ्रान्स प्रगत होणार नाही, अशा प्रकारचं. आता आपण राजकीय कारणं बघितली, सामाजिक कारणं बघितली, आता आर्थिक कारणं बघू. सरंजामशाहीची जी अर्थव्यवस्था होती, जवळपास 60% जमीन ही उमरावकडे होती, 20% जमीन ही चर्चकडे होती, 20% जमीन ही 80% शेतकऱ्यांकडे होती. मित्र, उमरावाच्या जमिनीला कर्ज नाही, कर नाही. 10 लाख भूदास म्हणजे ज्याच्याकडे जमीन नाही असे लोक तिथे कसत होते. शेतकऱ्यांना शासनाला कर द्यावा लागायचा, म्हणजे ज्यांच्याकडे 20% जमीन त्यांनी कर द्यायची. वरिष्ठ वर्गाला कुठल्याही प्रकारचा कर द्यायचा नाही.
राज्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची शेतीची सुधारणा करण्याचे प्रयत्न केले नाहीत, कारण त्यांना गरजच नव्हती. 80% जमीन त्यांच्याकडे आहे, ते आयुष आरामी जीवन जगतायत, कारण त्यांच्या डोक्यात असं होतं की आम्ही देवाची ईश्वराचे अंश आहोत, म्हणजे आम्हाला गरज नाही. सामान्य लोक तर असे जगत असतात, ते सामान्य आहे, त्यांचं काम आहे आमच्यासाठी कष्ट करणं. आणि या जुलमी कर व्यवस्थेनं या क्रांतीला, ज्याला आपण म्हणतो, स्टिम्युलेट केलं, त्याला गती दिली. यातूनच जे 20% जमीन असणारे शेतकरी, व्यापारी, सगळ्या वर्गांची परिस्थिती डबघाईला होती. देऊन देऊन किती कर्ज ना. राजाची युद्धखोर धोरण, परराष्ट्रीय अनेक कर्ज, मेरी अंटरनेट सारख्या राणीचा उधळपट्टीचा स्वभाव, त्याच्यामुळे फ्रान्सची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली. आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा परिणाम झाला, मी तुम्हाला आधीच सांगितलं. अमेरिकेत लोकशाहीचं राज्य आलं, राजा गेला. त्याच्यामुळं फ्रेंच राज्यक्रांतीला चालना मिळाली. आपण म्हणतो जे काही क्रांतिकारक त्यांनी कैद करून ठेवले होते बॅस्टिलच्या तुरुंगात, तशातच त्यांना राजाला मजबूर होऊन, ज्याला आपण म्हणतो मजबूर होऊन, त्याला इस्टेट जनरलचं अधिवेशन बोलवावं लागतं. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रतिनिधी कायदेमंडळाच्या संयुक्त बैठकीचा त्यांनी आग्रह धरला. या धर्मगुरू उमराव यांनी नकार दिला, परंतु सामान्य जनतेनं म्हणे की सगळ्यांनी एकत्र सभा झाली पाहिजे. आणि 17 जून 1719 रोजी सामान्य जनतेच्या सभासदांनी स्वतःला राष्ट्रीय सभा म्हणून घोषित केलं. 20 जून 1719 रोजी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधित्व सभागृहाजवळ आले, परंतु सभागृहाचे दरवाजे बंद होते. लष्कराने सभागृहाला वेढा दिला होता, त्यामुळे राष्ट्रीय सभेचे सभासद संतप्त झाले. ते शेजारील टेनिस कोर्टाकडे गेले आणि त्यांचा जो बेली या नावाचा जो नेता होता, त्याने अध्यक्षतेखाली टेनिस कोर्टची, फ्रान्सची नवीन उदारमतवादी घटना तयार होईल, आज सर्वांनी एकत्र येऊन काम करावे अशी शपथ घेतली. त्याला टेनिस कोर्टची शपथ असं म्हणतो आपण फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये. ठीक आहे, तुम्ही आम्हाला बोलवत नाही ना, तुम्ही दरवाजे बंद करताना, तुमचे सभागृह आम्हाला नको, आम्ही मैदानावर जाऊन सभा घेऊ आणि तिथं आम्हाला स्वतःला, आता हीच राष्ट्रीय सभा आहे फ्रान्सची, आता कुठलीही उमरावांची सभा नाही आणि त्यांची कुठलीही किंमत नाही, त्यांची कुठली अथॉरिटी नाही, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. आणि आम्ही जनतेसाठी चांगलं करू आणि जनतेची संविधान आणू, अशा प्रकारची घोषणा केली. या टेनिस कोर्टच्या शपथीनंतर असं म्हणतात, या ठिकाणी जाहीर सभा झाली व नेत्यांनी निर्भयपणे आपली मतं मांडली. यामध्ये मिरॅबो, ॲबेसिनियस याची भूमिका महत्त्वाची होती. बघा, ती जी टेनिस कोर्टची शपथ आहे, त्याचं हे दृश्य हे चित्रामध्ये तुमच्यासमोर मी ठेवतोय आणि सामान्य जनता तिथं जमलेली आहे. आणि ही एक भव्य दिव्य अशी ऐतिहासिक क्रांतीला सुरुवात आहे, असं आपण म्हणू. या क्रांतीनं संपूर्ण जगाला नंतर व्यापून टाकलं. आणि आपण म्हणतो या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उमराव व धर्मगुरू यांनी सामान्य जनतेच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक केली, कारण की सगळे जर विरोधात केले तर आपण राज्यच करायचं कसं. मग 16व्या लीने तिन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलवलं, परंतु सभासद पूर्वीप्रमाणेच त्यांच्यावर नाराज होते. हे अधिवेशन बोलवायचं, हा जो खरीदा आहे त्या फ्रान्स भाषेमध्ये त्याने दिलेच आहे, हे चित्र तुमच्यासमोर दिसतंय. म्हणजे शेवटी झुकावं लागलं, जनता जनार्दनाच्या शक्तीसमोर चांगल्यानं झुकावं लागतं, हे चित्र आपल्याला दिसतं. आणि मग ह्यानंतर ते सभागृह आले, ते विभक्त बसले. यानंतर मात्र राजा व राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये संघर्ष वाढला व राष्ट्रीय सभेची घटना समिती तयार केली. सर्व देशभर त्यांनी जागृती केली, अनेक सभांचे आयोजन केले. सामान्य जनतेला राष्ट्रीय सभेला प्रचंड पाठिंबा मिळाला, कारण ती पिचलेली जनता होती. कारण ही जी सामान्य सभेमध्ये जी लोक होती, सामान्य लोकांतूनच होती ना. पण सामान्य लोकांमधनं आलेले हे सामान्य लोक, हे ज्यांचे नेता होते, ते त्यांना अधिक जवळीचे वाटणार. आणि बाकीची जी मंडळी आहे, आमिर उमराव आणि चर्चची मंडळी, ही त्यांना दूर वाटत. म्हणून 16व्या लीने काय केलं, या सभेला चिरडण्याचा प्रयत्न केला. सैनिकी शक्तीच्या जोरावरती यांच्या नेत्यांना यांना अटक केलं. त्यामुळे संतापाची लाट पसरली. आणि आपण असं बघतो की बॉस्टिलचा जो तुरुंग होता, जिथं मोठमोठ्या राजकीय कैद्यांना अटक केलं होतं, त्या बॅस्टिलच्या तुरुंगावर, त्या किल्ल्यावरती या सामान्य लोकांनी हल्ला चढवला. हे किल्ला जुलमाचं प्रतीक होतं.
त्या प्रक्षुब्ध जमावाने 4 जुलै 1789 रोजी बॅस्टिलवरती हल्ला केला. या संघर्षात 200 लोक ठार झाले. क्रांतिकारकाने किल्ल्याची राजकैद्याची सुटका केली व बॅस्टिलचा विजय हा क्रांतिकारक विजय ठरला. त्यानंतर 4 ऑगस्टची क्रांती. बॅस्टिलच्या पडावानंतर क्रांतिकारांचा उत्साह वाढला. क्रांतीचे लोक देशभर पोहोचले. अनेक ठिकाणी मोर्चे, निदर्शने, घोषणाबाजी, पदयात्रा, हिंसा घडल्या. अनेक क्रांतिकारांनी उमरावाचे खून केले. जमिनी व अधिकाऱ्यांची कागदपत्र जाळून टाकली. अनेक उमरावांना तर काही उमराव क्रांतिकारांना येऊन भेटले. या क्रांतीस जनतेची क्रांती. वर्सायच्या स्त्रियांचा मोर्चा ही एक मोठी अधोरेखित करणारी घटना या क्रांतीच्या दरम्यान आपल्याला आठवते. क्रांती काळातील अनेक घटनांची मेरी अँटोनेटचा एक स्वाभिमान दुखवला. तिने प्रतिक्रांतिकाराचा चालना दिली व प्रतिक्रांतिकारक सैन्याचे नॅशनल असेंब्लीचा ध्वज जाळला. त्यावेळी संतप्त झालेल्या हजारो स्त्रियांनी आपला मोर्चा पॅरिसपासून वर्साईच्या ज्याला आपण म्हणतो राजवाड्यापर्यंत काढला. आणि मग शासन व सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांना समान संधी असेल, नागरिकांना समान अधिकार असेल, कायद्यान न्याय व शिक्षा सर्वांना समान मिळेल, खाजगी मालमत्तेचा अधिकार असेल, अशा प्रकारचे संविधान आपल्या समोर तिथे निर्माण झालं असं आपण म्हणू शकतो. हे बघा, हे जी मोर्चा निघाला राजवाड्यावरती, त्याचं हे चित्र मी तुमच्या समोर ठेवतोय की सगळ्या स्त्रिया पाठोपाठ पुरुषी वर्ग तिथे पोहोचला व संतप्त लोकांनी, संरक्षकांनी ठार मारून राजवाड्यात प्रवेश केला. सगळ्या संरक्षकाला, जे काही संरक्षक होते राजवाड्यावरती, त्यांना मारलं. टू स्टेट नावाच्या सिनेमामध्ये हे सगळं चित्रण आलेलं आहे फ्रान्स राज्यक्रांतीवर. राजा राणींना लोकांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा उपयोग झाला नाही. जनतेने राजा राणीस कैद केलं व त्यांची धिंड काढली. त्यांना ट्युलिझनच्या राजवाड्यात नजरकेट ठेवलं आणि नंतर आपल्याला माहीत आहे की नजरकेट ठेवल्यानंतर त्यांना गिलोटिनमध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि राजाला जनतेच्या कोर्टामध्ये म्हणजे मृत्यूचा दंड देण्यात आला. बाइज्जतीच्यासाठी सभा घेण्यात आली. सभेमध्ये हे ठरलं आणि मग राष्ट्रीय सभेनं 27 ऑगस्ट 1789 रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला. याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य व नागरी अधिकार, समता हे मूलभूत तत्व मानण्यात आलं. नंतर जमिनीचे वाटप केल्या जाईल अशा प्रकारची घोषणा केली. उत्पन्नाचा समान हिस्सा सर्वांना दिला जाईल अशा प्रकारची घोषणा राष्ट्रीय सभेने केली. मग मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणजे फ्रान्स राज्यघटनेची प्रस्तावना होईल. लोकशाही कल्याणाचा विकास एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून मानवी हक्काचा जाहीरनामाला अनन्य साधारण महत्त्व, ह्युमन राईट्स ज्याला आपण म्हणतो, ते प्राप्त झाले मित्र. त्यानंतर आपण बघतो या ह्युमन राईटच्या संदर्भात जी लिखाण, त्याची कोनशिला बसवण्यात आली आणि जगाला दाखवण्यात आलं की आता आम्ही हे राज्य जे आहे ते जनतेचं राज्य आहे. या नवीन राज्यघटनेचं जे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की राजपद कायम ठेवण्यात आलं, पण राजाच्या अधिकारात बदल करण्यात आहे. राजेशाहीवर नियंत्रित ठेवण्यात आले. राजाने द्रोह केला असलेला पंचवीत करण्याचा अधिकार जनतेकडे ठेवण्यात आला. त्यांचे प्रश्न सोडवण्यात आले. विधिमंडळाला पूर्णपणे अधिकार मिळाला. आणि आपण बघतो की कायदा व न्याय व्यवस्था व प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रचंड अशा सुधारणा करत. कायद्यासमोर सर्व समान, इक्वलिटी बिफोर लॉ हे तत्व पाळण्यात आलं. की उमराव असो की सामान्य जनता असो, त्याला कायदा समान आणि सर्वोच्च न्याय व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली. प्रशासकांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. 83 प्रांत पाडण्यात आले फ्रान्सचे आणि हा कारभार सुरळीत करण्यासाठीचं काम केलं गेलं. प्रांतामध्ये मॅजिस्ट्रेट, शहरात मेयर व खेड्यात किम्यून हे अधिकारी नेमून त्याच्यामध्ये विभागणी करून त्याच्याकडे हा सगळा कारभार देण्यात आला. आपण बघतोय ही सुव्यवस्था आणि हे राजाला इथं मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं हे चित्र आहे. राजाचं मुंडकं कापून जनतेला दाखवण्यात आलं. ते चित्र तुम्ही बघू शकता. आणि आपण बघतो की नंतर नॅशनल कन्व्हेन्शन कायदेमंडळ बरखास्त करून नॅशनल कन्व्हेन्शन सत्तेवर आले व नॅशनल कन्व्हेन्शनने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवले. राजाविषयीचा प्रश्न, लष्कराच्या
लष्करी अधिकाऱ्यांचा प्रयत्न केला व स्पेनच्या राजाने त्याला आश्रय देण्याचा प्रयत्न केला. राजा हा तुरुंगात होता, त्याला पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, त्याला पकडण्यात आलं व लष्करी सामर्थ्याने परत फ्रान्स ताब्यात त्याला घ्यायचा होता, परंतु ते करता नाही आलं. आणि आपण म्हणतो शैक्षणिक सुधारणाही त्याला करण्यात आल्या. आणि आपण बघतो ते नवीन राज्यघटनेच्या निर्मात्याने सभागृहात 250 वरिष्ठ सभागृहात 250 तर कनिष्ठ सभागृहात 500 सदस्य ठेवण्यात आले. म्हणजे कनिष्ठ सभागृहांची ताकद ही जास्त वाढत आहे. क्रांतीला विरोध करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि त्यांना कडक शासन करण्यात आलं. शेतकऱ्यांना जमिनी वाटप करण्यात आल्या. त्यांना जमीन विकत घेण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले व सरंजामशाहीचे संपूर्ण हक्क ज्याला आपण म्हणतो नष्ट करण्यात आले. सरंजामशाहीवरती ज्याला आपण म्हणतो जे आहे ते बंधनं घालण्यात आली. रक्कम खरेदी करत नाही. तर आपण बघतो की अन्नधान्याच्या किमती निश्चित केल्या गेल्या, त्या कमी केल्या गेल्या. कॅलेंडरमध्ये बदल करून जे देवी देवतांचे नाव होते ते बदलून त्याच्यामध्ये मानवीय पद्धतीच्या महिन्याची निर्मिती करण्यात आली. म्युझियम तयार करण्यात आले आणि लोकांना अधिक महत्त्व देण्यात आले. संपूर्ण देशाच्या कायद्याचे एकत्रीकरण करण्यात आले. स्त्रियांनाही मालमत्तेचा अधिकार देण्यात आला. कुटुंबातील सर्व मुलांना कुटुंबाच्या मालमत्तेचा हक्क देण्यात आला. मेट्रिक पद्धत ज्याला आपण म्हणतो, सगळ्यांना सारख्या पद्धतीने वाटप. मग नॅशनल कन्व्हेन्शन देशभर सुरू झालं. जी बंडागळी होती ती नष्ट करायचं काम त्यांनी करायचं सुरुवात केलं. आपण म्हणतो की 1793 21 जानेवारी 1793 रोजी 16वी व ऑक्टोबर 1793 मध्ये मेरी अँटॉनेट यानं गिलोटिनवरती चढून तिला ठार मारण्यात आलं हजारो रुपयांसमोर. आणि नंतर आपण बघतो की फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये गिलोटिन एज सुरू झालं. हे बघा गिलोटिनचं चित्र तुमच्यासमोर. आणि आपण म्हणतो फ्रान्स राज्यक्रांतीमध्ये गिलोटिन एज आलं. नंतर आपण डाल्टन आणि रॉबस्पियर या दोन नेत्याचं, विद्रोही नेत्यांच्या संदर्भातला अभ्यास आपण पुढच्या प्रकरणात करू की ज्यांनी ते गिलोटिन एजला किती मोठ्या प्रमाणात विस्तृत केलं असं आपण म्हणू शकतो. मित्र हो, धन्यवाद. नमस्कार.